जय जय गुरुदेव दत्त. जय जय गुरुदेव दत्त. नमस्कार ट्रॅव्हल विथ चारूच्या सगळ्या सबस्क्रायबरना. आज आहे गुढीपाडवा, तर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या चॅनेलच्या प्रेक्षकांना येणारे नवीन वर्ष शांतीचे, सुखासमाधानाचे, आनंदाचे आणि मी म्हणेन भरपूर पर्यटनाचे जावो हीच सदिच्छा. आणि पर्यटनाचा विषय निघालाच आहे, तर पर्यटन आपण प्रत्यक्ष करू शकतो किंवा तुम्ही आमच्याबरोबर म्हणजे ट्रॅव्हल विथ चारू म्हणजे मी चारू दत्त आपटे आणि माझी मिसेस मनीषा आपटे यांच्याबरोबर तुम्ही व्हर्च्युअली का होईना अगदी अवश्य करू शकता. तर आज आहे गुढीपाडवा आणि आजच्यापेक्षा चांगला दिवस कुठला असणार होता नाही का, बरोबर. की आपल्या सगळ्या सबस्क्रायबर बरोबर संवाद साधायचा. म्हणून आज हा व्हिडिओ विशेष करून गुढीपाडव्याचं महत्त्व सांगण्यासाठी आणि आपल्या चॅनलवरती मागच्या पूर्ण एका वर्षामध्ये आपण कुठे कुठे फिरलो आणि कुठले कुठले व्हिडिओ आपण केले त्याची एक धावती भेट, त्याचा एक धावता आढावा आपल्यासाठी आम्ही घेऊन येतो. त्याचं एक विशेष असं कारण म्हणजे कॉमेंट्समध्ये एक 2-3 कॉमेंट अशा आल्या की आम्हाला हे ठिकाण पण बघायचं आहे, आम्हाला ते ठिकाण पण बघायचं आहे, पण ती ठिकाणं ऑलरेडी आपल्या चॅनलवरती होती. बरोबर की नाही? बरोबर. तर हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये एक पहिल्या 3-4 मिनटामध्ये गुढीपाडवा म्हणजे नक्की काय, जरी आपण गुढीपाडवा साजरा करत असलो तरी गुढीपाडव्याच्या दिवशी आजच्या दिवशी कित्येक हजारो वर्षापूर्वी काय काय घडलं आणि काय काय झालं याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे असं वाटलं. त्याच्यामुळे शुभेच्छांबरोबर ती माहितीसुद्धा आणि मग त्याच्यानंतर आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी काय काय आहे आणि काय काय तुम्ही आवर्जून बघायला पाहिजे हा या व्हिडिओचा उद्देश आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस जो आहे हा महापर्व दिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस. तर हा 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस का आणि आजच्या दिवशी आपल्या पौराणिक कथानुसार की काय काय आजच्या दिवशी घडलं हे सगळं आपण बघूया. भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे आणि या महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा हा दिवस म्हणजेच आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचं प्रतीक, आता हे कोणाच्या विजयाचं प्रतीक आहे 1-2 मिनटामध्ये आपण बघू. विजयाचं प्रतीक म्हणून घराच्या अंगणात आपण आपली गुढी उभारतो. तर ही गुढी का उभारली जाते, गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात आणि गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का करतात हे सगळं आपण जाणून घेऊयात. असं म्हणतात की ब्रह्मदेवांनी ज्या वेळेला पृथ्वीची आणि आपल्या सगळ्या मनुष्य जीवाची ज्या वेळेला त्यांनी उत्पत्ती केली तो हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा. त्याच्यामुळे असं म्हणतात की गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवांची पूजा करावी आणि गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवांची पूजा करावी. आता विष्णुदेवांची पूजा का करावी याचं सुद्धा कारण आहे, ते आपण 1-2 मिनटामध्ये बघूया. पण त्याच्या आधी आजच्या दिवसाचा एक इतिहास आपण थोडक्यात बघूया. शालिवाहन हा आपला एक मराठी राजा होता आणि या शालिवाहन राजांनीच दिवस मोजण्याचे, महिने मोजण्याचे, वार मोजण्याचे प्रमाण त्यांनी चालू केले आणि त्यालाच आपण शालिवाहन शके असं म्हणतो. एकदा हा शालिवाहन राजा जो होता त्याच्या राज्यावरती आक्रमण झाले. या राजाकडे सैन्य कमी होते म्हणून त्यांनी काय केलं, मातीचं सैन्य बनवलं, त्याच्यावरती पाणी शिंपडलं. आख्यायिका आहे, त्याच्यावरती पाणी शिंपडलं आणि ते जे मातीचे सैनिक होते ते सगळे असंख्य सैनिक जिवंत झाले आणि ज्यांनी आक्रमण केलं होतं त्यांच्यावरती प्रतिहल्ला चढवून विजय मिळवला आणि त्या विजयाचं प्रतीक म्हणून हा आजचा दिवस साजरा केला जातो. तर त्या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात, नवीन आयुष्याची सुरुवात असं हे तेव्हापासून जे सुरू झालं ते आज तागायत सुरू आहे. आजच्या दिवशी पंचांग वाचन करून सरस्वती देवीची पूजा करण्याची पण आपल्यामध्ये प्रथा आहे. आता गुढी उभारल्यानंतर विष्णुदेवांची पूजा का करतात ते आपण बघूया. हजारो वर्षापूर्वी समुद्रामध्ये शंकासूर नावाचा एक भला मोठा राक्षस होता. तो समुद्रामध्येच राहायचा आणि पूर्ण समुद्र त्यांनी व्यापून टाकला होता. एकदा त्यांनी काय केलं, हे आपल्या ज्या सगळे जे हे होते ऋषीमुनी त्यांचे वेद
सगळे त्यांनी पळवले आणि समुद्राच्या तळाशी जाऊन बसला. आणि मग काय, आपले जे सगळे ऋषीमुनी होते ते विष्णुदेवांकडे गेले आणि त्यांना घडलेला सगळा प्रसंग सांगितला की असं असं घडलेलं आहे आणि आपले सगळे वेद हे पाण्यामध्ये आहेत. त्यावेळेला विष्णुदेवांनी मत्स्यदेवाचा अवतार, मत्स्यरूपी त्यांचा जो अवतार आहे तो त्यावेळेला घेतला आणि त्यांनी शंकासुराचा वध केला. शंकासुराचा वध करायच्या आधी शंकासुराने विष्णुदेवांना प्रणाम केला आणि सांगितलं की मला मोक्ष आणि मृत्यू हा तुमच्या हातातूनच हवा होता, त्याच्यासाठीच मी हे वेद पळवून समुद्राच्या तळाशी जाऊन बसलो होतो. पण आता तुम्ही मला मारणार त्याच्या आधी मला एक तुम्ही वर असा द्या की माझं कलेवर जे आहे ते तुम्ही तुमच्या डाव्या हातामध्ये धारण कराल आणि मला स्पर्श केल्याशिवाय पाण्याचा अभिषेक किंवा देवांची पूजा होणार नाही, हा मला असा तुम्ही वर द्या. आणि हा वर विष्णुदेवांनी शंकासुराला दिला आणि हाच शंकासूर म्हणजे आपल्या पूजेमध्ये जो शंख असतो हे त्याचंच प्रतीक आहे अशी मान्यता आहे. आणि त्यातल्याच पाण्याने आपण आपल्या देवांची पूजा करतो. सुरुवात आपण त्या पाण्याने करतो. अजून एक आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे आज गुढी जेव्हा आपण उभारतो त्याचं अजून एक महत्त्व असं की श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येत जेव्हा परत आले तेव्हा तिथल्या सगळ्या लोकांनी आनंदोत्सव साजरा करायचा म्हणून गुढ्या उभारून विजयोत्सव सुद्धा तिथला साजरा केला. त्याचप्रमाणे आपणही हे नवीन वर्षाचं स्वागत गुढ्या उभारून म्हणूनच करतो. अशा असंख्य महत्त्वाच्या घटना हजारो वर्षापूर्वी ज्या घडल्या त्या आजच्याच दिवशी घडल्या अशी मान्यता आहे आणि त्यामुळेच आपण याला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असं म्हणतो. मी असं मानतो की आजच्या दिवशी हवेमध्ये सुद्धा ते जे त्यावेळचे जे अलौकिक अशा ज्या लहरी होत्या किंवा हे जे सगळे प्रसंग घडले जे घडून आणले देवांनी, त्यावेळेला वातावरण अतिशय शुद्ध असणार आणि अतिशय सुंदर अशा काय म्हणता येईल त्याला सकारात्मक ऊर्जेने, अगदी बरोबर, सकारात्मक ऊर्जेने भरलेली ही अशी जी सगळी हवा आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, एक उदाहरण सांगतो म्हणजे मी जे म्हणतोय ते आपल्याला पटकन समजायला सोपं जाईल. आपण आपला टी व्ही बघतो, त्याच्यासाठी डिश अँटिना किंवा अँटिना लावतो आणि त्यातनं सिग्नल येतो आणि आपला टी व्ही आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे आपण जी गुढी उभारतो त्या गुढीमध्ये सुद्धा ही जी वातावरणातली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती त्या गुढीच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या मनामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये येते असं माझं अगदी काय म्हणतात त्याला 100% असं माझं मत आहे. खरं आहे. तर असा हा आजचा दिवस गुढीपाडव्याचा. तर पुन्हा एकदा आमच्या दोघांकडून गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. घरामध्ये गोडधोड काहीतरी केलं असेल, आंब्याचा मुहूर्त पण केला असेल. आज तुमच्याकडे तुम्ही जेवायला काय केलं होतं हे कॉमेंट बॉक्समध्ये अगदी आम्हाला दोघांना कॉमेंट करून अवश्य सांगा. आपला आजचा मेनू काय आहे? मी तेच म्हणणार होते. आमच्याकडे आज आम्ही श्रीखंडपुरीचा बेत केला आहे, कारण आंबे आमचे थोडेसे आधीच आपले सुरू झाल्यामुळे आज श्रीखंडपुरीचा आपला पारंपरिक बेत. बटाटा भाजी, वरण भात, तळण, भजी आणि श्रीखंडपुरी. तर तुमच्याकडे पण तुम्ही आजचा काय बेत आहे हे कॉमेंट करून आम्हाला अगदी अवश्य सांगा. तर चला पुन्हा एकदा जय जय गुरुदेव दत्त. आता आपल्या चॅनलची माहिती थोडीशी तुम्हाला आपल्या चॅनलवरती काय काय बघण्यासाठी आहे ह्याची थोडक्यात तुम्हाला माहिती देतो आणि मग आपण या व्हिडिओची सांगता करूया. थोडक्यात तुम्हाला सांगतो की आता जवळजवळ 1 वर्ष आपल्या चॅनलला पूर्ण झालं. ट्रॅव्हल विथ चारू आम्ही सुरू केला. खरं तर 4 जणांनी, मी, माझी मिसेस मनीषा आणि मुलगी आणि जावई सुरुची आणि रोहित. त्यांचे ताडोबाचे व्हिडिओ तुम्ही आत्ता जस्ट एक काल परवाच मी अपडेट केला आहे, एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तो तुम्ही बघितला असेल. तो त्यांनी आपल्या चॅनलसाठी बनवला. तर हे आम्ही असं चौघं मागच्या फेब्रुवारीमध्ये ना मागच्या जानेवारीमध्ये आम्ही विंटर स्पितीला गेलो होतो. विंटर स्पिती म्हणजे काजा, म्हणजे सिमल्यापासून साधारणतः 400-450 किलोमीटर, 4,500 मीटरच्या हाईटवरती तिथे आम्ही गेलो होतो. आणि माझा ऑलरेडी एक चॅनल आहे यूट्यूबचा, अकाउंटिंग बाय आपटे प्लस हे म्हणून, ज्याच्यावरती मी शेअर मार्केटवरती किंवा आर्थिक जे आपलं सगळं आहे त्याच्यामधल्या ज्या काही असतील घडामोडी त्याच्यावरती मी हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलतो, एज्युकेशन पर. तर त्याच्यामुळे मला एडिटिंगचा अनुभव तर होताच आणि बाकी सगळे नातेवाईक आपले
त्यांचं पण असं म्हणणं होतं की आल्यानंतर आम्हाला फोटो दाखवा, व्हिडिओ दाखवा. पण एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र फोटो आणि व्हिडिओ आपण कसं दाखवणार? तर मग म्हणून यूट्यूबचा चॅनल सुरू केला आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना व्हिडिओ दाखवायचं असं ठरलं. त्याच्यामुळे आम्ही जानेवारी एंड फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेला परत आलो त्यावेळेला हा चॅनल तयार केला आणि पहिले व्हिडिओ जे आम्ही टाकले त्याच्यावरती ते विंटर स्पितीचे टाकले. तर साधारणतः वर्षभरापूर्वी आपण 4 सबस्क्रायबरपासून आपल्या चॅनलला सुरुवात केली आणि आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज आपले 6,500पेक्षा एका वर्षभरामध्ये जास्त सबस्क्रायबर आहेत. आणि काही आपले असे व्हिडिओ आहेत की ज्याला तुम्ही इतकी चांगली पसंती दिली, इतक्या त्याच्यावरती भरभरून कॉमेंट्स केल्यात, इतकं तुम्ही त्या ह्याच्यावरती प्रेम केलेलं आहे व्हिडिओवरती की जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त, भले आपले सबस्क्रायबर थोडे कमी असले तरी 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज त्याला ऑलरेडी आलेले आहेत. तर कुठले आपले असे व्हिडिओ आहेत महत्त्वाचे, तसे बरेच व्हिडिओ येतात, जवळजवळ 60-70पेक्षा जास्त व्हिडिओ असतील, पण त्यातले जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ, त्याची ठिकाणं आणि तिथे आम्ही काय काय बघितलं आणि तुम्हाला एक त्याची छोटीशी प्रत्येक ठिकाणाची एक 30-30, 40-40 सेकंदाची झलक असं आपण आता पाहूया. चला, पहिला आपण गेलो हिमाचल प्रदेशमध्ये काजाला. समुद्र सपाटीपासून 100-200 मीटर उंचीवरनं पार 4,800 मीटर उंचीपर्यंत गेलो होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही डोंगर, तुटलेले रस्ते आणि मुख्य म्हणजे 3 ते 4 दिवस पूर्णपणे व्हाईट, सगळीकडे स्नो अशा ठिकाणी आम्ही होतो. तिथे आम्ही जी ठिकाणं पाहिली, सिमल्यापासून सुरू केलं, रिकांगपिओला आम्ही मुक्काम केला पहिला. रिकांगपिओवरनं काजाला आम्ही गेलो. लिंगती वॉटरफॉल गोठलेला तुम्हाला तिथे बघायला मिळेल. मलिंगनाला तुम्हाला बघायला मिळेल. मलिंगनाला म्हणजे सगळ्यात खतरनाक तिथला रस्ता, एक सगळ्यात खतरनाक स्पॉट असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर आम्ही गेलो काजाला. मग काजाला आपण चिचम ब्रिज त्याच्यामध्ये आम्ही बघितला, त्याच्यानंतर लांगझा बघितलं, त्याच्यानंतर कॉमिक बघितलं. आपल्या भारतामधलंच नव्हे तर जगातलं सगळ्यात उंचीवरचं पोस्ट ऑफिस इथे आहे ते बघितलं. चिचम ब्रिज तर अतिशय बघण्यासारखा, अतिशय सुंदर परिसर आहे. की मॉनेस्ट्री. आणि 3 ते 4 दिवस आम्ही विंटर स्पितीचा अनुभव घेतला, ज्याच्यामध्ये -25पर्यंत टेम्परेचर गेलं होतं. तर असे हे व्हिडिओ आपले सुरुवातीचे व्हिडिओ आहेत, त्याच्यामुळे कमी लोकांनी बघितलेत. तुम्हाला आवड असेल आणि तुम्हाला साहसी आणि ॲडव्हेंचरस प्रवासाची जर का आवड असेल तर हे व्हिडिओ नक्की बघा आणि हे व्हिडिओ फॉलो करून तुम्ही विंटर स्पिती एकदा नक्कीच करा. त्याच्यानंतर आपण गेलो, नंतर आपण उत्तराखंडला गेलो होतो. त्याच्या आधी वैष्णोदेवी केलं आपण आणि वैष्णोदेवीचा पण अनुभव बरं. एकदमच खूपच छान होता. अगदी आरामात आम्ही चढू शकलो, पण गर्दी मात्र तिथे गर्दी खूप होती खूप त्यावेळेला. वैष्णोदेवीच्या व्हिडिओमध्ये वैष्णोदेवीचं जे भक्त निवास आहे त्या भक्त निवासचं बुकिंग कसं करायचं आणि खोल्या कशा आहेत आणि परिसर कसा आहे तो व्हिडिओ पण आपला एक सेपरेट आहे. तर तो व्हिडिओ पण तुम्ही अगदी अवश्य बघा. आणि जर का वैष्णोदेवीला तुम्ही जाणार असाल, निहारिका म्हणून त्याचं नाव आहे भक्त निवासचं, तर तो भक्त निवास तिथेच राहा. अतिशय इकॉनॉमिकल, जेवायला चांगलं, साफसुथरं आणि स्वच्छ आणि भव्य आणि मोठा असा तो परिसर आहे. तर तिकडनं आम्ही आलो वैष्णोदेवीवरनं आणि मग आपण गेलो लगेचच आपण उत्तराखंडला उत्तराखंडला गेलो. उत्तराखंडला सुद्धा आम्हाला थोडाफार बर्फ पण दूरवरती डोंगरामध्ये असा पडलेला बघायला मिळाला. थोडा पावसाळी सीझन पण होता. उत्तराखंडमध्ये आम्ही 4-5 ठिकाणी गेलो. जिम कॉर्बेटची तिकडे तुम्हाला सफारी बघायला मिळेल. कौसानीला आम्ही गेलो. अजून कुठे गेलो का आपण? पण बिनसरला गेलो. बिनसरला गेलो आणि चौकोडीला गेलो. अशी 4-5 एकरचे स्पॉट. गोलूदेवी मंदिर तुम्हाला तिकडे बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर जागेश्वर धाम मंदिर तुम्हाला बघायला मिळेल तिथे. तर असे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या उत्तराखंडच्या सिरीजमध्ये बघायला मिळेल. उत्तराखंडवरनं आपण आलो आणि मग आपण त्याच्यानंतर लगेचच अगदी गिरनारला गेलो. सोमनाथ, छोटी सोमनाथ. त्याच्यानंतर सोमनाथ आणि गिरनार SM टूर्स बरोबर आम्ही ही पहिली यात्रा केली. त्याच्यामध्ये तुम्हाला पुण्यापासून अगदी रेल्वेच्या प्रवासापासून सोमनाथला आम्ही कसे पोचलो, सोमनाथला आम्ही काय काय बघितलं. सोमनाथला आपण नॉर्मली फक्त सोमनाथ देवांचं दर्शन घेतो, सोमनाथ मंदिरामध्ये जातो, पण सोमनाथमध्ये अजून आजूबाजूला बघण्यासारखं पण खूप आहे. भालका तीर्थ आहे मुख्य म्हणजे तिथे, आणि बरंच काही काही बघण्यासारखं आहे. तिथे सुद्धा सोमनाथचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टची राहायची बिल्डिंग आणि तिथे जेवण किती सुंदर मिळतं याचा पण आपला व्हिडिओ आहे. तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा.
आणि ऑफकोर्स आपला ती गिरनारचा यात्रा मात्र व्हिडिओ पण आपण आहे. केली म्हणण्यापेक्षा दत्तगुरूंनी घडवून आणली म्हणूया. आम्ही रात्री 12-12:30 सुमाराला चढायला सुरुवात केली, तर तुम्हाला चढतांचा एक व्हिडिओ आणि तिकडनं परत येतांचा एक व्हिडिओ, असे 2 व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. ही बघा त्या व्हिडिओची एक झलक. बोलो सियावर रामचंद्र की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव देवदत्त दत्त. 5:45 वाजलेत आणि आम्ही लाईनीमध्ये उभं आहोत. हे मागे तुम्ही जे बघताय अजून मंदिर उघडायचं आहे. 5:45 वाजलेत. 6 वाजता मंदिर उघडतं. त्याच्यामुळे महाराजांनी आम्हाला असं बहुतेक वाटतं आहे की कंपल्सरी 15 मिनटाची रेस्ट त्यांनी आम्हाला दिली. 5:45 वाजता बरोबर इकडे पोचलो. आता 6 वाजता मंदिर उघडेल. याच्या माझ्या मागे इथपासून सगळी पुढे लाईन आहे आणि आता एक एक करून सगळे आम्ही दर्शन घेऊ. आता मी तुमची ओळख करून देतो अशा व्यक्तीशी की जी 11:30 वाजता जिनी चढाई सुरू केली आणि आत्तापर्यंत आता वाजले असतील साधारणतः 7:30, 8, 8:30 किती वाजले मला तेही माहीत नाही. 8ला 10 कमी आहेत तीच सांगते बघून. ती अजून 11:30 वाजल्यापासून एकदाही बसलेली नाही. निघालो घेऊन दत्तांची पालखी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हुश. काल रात्री 11:30 वाजता जे आम्ही गिरनार पर्वत चढायला सुरुवात केली ते आज सकाळी 9:30च्या सुमाराला आम्ही परत खाली उतरलो. आपण गिरनारहून आलो आणि अचानक आपल्याला शेगावला गजानन महाराजांचं बोलणं आलं आणि आपल्याला जाता आलं. तो एक अनुभव आपला खूप छान होता. त्यावेळेला तर अगदी असं झालं की सॉरी मी तुला थोडं डिस्टर्ब केलं. आदल्या दिवशी आमच्या मनामध्ये आलं, आम्ही रेल्वेची तिकीटं बघितली, आम्हाला जायची आणि यायची दोन्ही तिकीटं मिळाली आणि 4 जण 5 जण बरोबर होतो आणि 5ही जणांची जाताना आरेची होतो. गेलो तसंच पण येतांचं आम्हाला कन्फर्म मिळालं. म्हणजे आदल्या दिवशी मनात आलं, बघितलं, तिकीट मिळालं. नॉर्मली असं होत नाही. अमरावतीची ट्रेन होती. संध्याकाळी निघालो, सकाळी पोचलो आणि शेगावला अतिशय सुंदर आमचं दर्शन झालं. त्याचे शेगावचे पण 2 व्हिडिओ आहेत. आनंद विहार म्हणजे जिथे आपण राहतो तर त्या आनंद विहारचा एक सेपरेट व्हिडिओ आहे. आनंद विहारचं बुकिंग कसं करायचं, तिथे किती खोल्या आहेत, कोणाकोणाला तिथे रूम मिळतात, तिथली एअर कूलरची सिस्टम कशी आहे, तिथल्या बसेसची व्यवस्था काय आहे, ही सगळी माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि अर्थात शेगावच्या दर्शनाची मंदिरामध्ये तर काय आपण आतमध्ये आपला मोबाईल कॅमेरा नेऊ शकत नाही, फोटो काढता येत नाहीत. पण कळसाचं दर्शन, आजूबाजूचा परिसर, तिथली आजूबाजूची जी ठिकाणं आहेत की जिकडे महाराज स्वतः प्रगटले, बंकट सदन असेल किंवा बाकीची शंकराचं एक तिथे चांगलं मंदिर आहे, मारुतीचं एक मंदिर आहे. तर हा सगळा जो परिसर आहे त्या परिसराला सुद्धा आम्ही तिथे लोकली रिक्षा करून भेट देऊन आलो. बघा त्याची पण एक झलक. पहिल्यांदाच आम्ही आलो शेगावला. आमचं इतकं उत्तम दर्शन झालं ना की असं परत दर्शन होईल का नाही माहिती नाही. याचं नाव आनंद विहार. तिथे आत्ता आम्ही आलो. आम्ही इकडे डायरेक्ट आलो होतो. ट्रेनमध्ये असतानाच मी यांना फोन करून विचारलं की इकडे जागा शिल्लक आहे का. हा नवीन एंट्रन्स आहे भक्त निवासला लागूनच. चला इकडनं आता आपण आतमध्ये जाऊ. श्रींच्या दर्शनाला, समाधी दर्शनाकरता किती वेळ लागेल आणि मुखदर्शन घ्यायचं असेल तर किती वेळ लागेल याची वेळ हे ते कायम लावलेली असते. शेगावच्या नंतर आपला लगेचच योग आला कुरवपूरला आपण गेलो होतो. कुरवपूर सुद्धा दत्ताचं स्थान. कारण गिरनारला जाऊन आल्यावर खूपच इच्छा होती कुरवपूर करूया आणि थोडंसं अवघड आहे असं वाटलं, पण ते आम्ही SM टूर चालली, आम्ही त्यांच्याबरोबर जे जातो तर फारच सुंदर आपली ती पण यात्रा छान झाली खूपच कुरवपूरची. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला कुरवपूरचं तर दर्शन होईलच. कुरवपूरला गेल्यावरती राहायचं कुठे, श्रीपाद छाया म्हणून आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये आम्ही होम केला. पालखी होती, तर या सगळ्या पालखीचा व्हिडिओ, त्याच्यानंतर मुख्य कुरवपूर मंदिर दर्शन, नदीचा चित्तथरारक प्रवास, त्या नदीमध्ये मगरी पण आहे असं म्हणतात, तर आजूबाजूला मगरी आणि तिथनं आपला प्रवास. त्याच्यानंतर टेंबेस्वामींची गुहा. त्याच्यानंतर आपण गेलो मंथनगडला की जिकडे गुरुचरित्राचा अध्याय तिथला लिहिला गेला. त्याच्यानंतर आपण मंत्रालयाला गेलो आणि ही सगळी अशी 4-5 दिवसाची यात्रा करून आपण परत आलो. त्याच्यानंतर पिठापूरला गेलो. म्हणजे क्रमाक्रमाने पहिलं आपलं झालं गिरनार, दत्तगुरूंचं स्थान, त्याच्यानंतर कुरवपूर आणि त्याच्यानंतर पिठापूर.
कुरवपूर आणि पिठापूरचे असे काही व्हिडिओ आहेत की ज्याला 1,00,000 आत्तापर्यंत 1,00,000पेक्षा जास्त व्ह्यूज आले. तर पिठापूरला सुद्धा पिठापूरचा मी जिथे राहिलो होतो त्या तिथल्या आश्रमामध्ये आमच्यासाठी भजन कीर्तन एक संध्या होती. तिथे होम केला होता, दत्तयाग केला होता, त्याचा एक व्हिडिओ आहे. पिठापूर दर्शनाचा तिथे आपला एक व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर पिठापूरमध्ये प्रसाद कसा मिळतो, कुठे मिळतो, त्याचा वेळ काय आहे, त्याचा व्हिडिओ आहे. पिठापूर मंदिराची जी पालखी आहे, पालखी सोहळा होतो त्याचा एक व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर अभिषेकाचा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर पिठापूरला आम्हाला जी अनुभूती मिळाली त्याचा एक व्हिडिओ आहे. आणि तिथे पिठापूरला औदुंबराच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश कसे आहेत त्याचा पण एक व्हिडिओ आहे. तर तो व्हिडिओ पण आपण अवश्य बघा. त्याच्यानंतर मग आपण गेलो पंढरपूरला गेलो, तुळजापूर, अक्कलकोट ते आपलं झालं त्याच्यात. इथून आम्ही ट्रेननी गेलो. इंटरसिटी एक्सप्रेस म्हणजे जी आपली इंद्रायणी एक्सप्रेस आहे त्यांनी कुर्डुवाडीला उतरलो आणि कुर्डुवाडीवरनं गाडी करून आधी पंढरपूर केलं. मग पंढरपूरवरनं आम्ही गेलो तुळजापूरला. तुळजापूरचा जो 108 भक्तनिवास आहे त्या 108 भक्तनिवासाची सगळी माहिती, राहायचं ठिकाण अतिशय सुंदर आहे. थोडं कॉस्टली आहे पण चांगलं आहे, साफसुथरं आहे. तिथे बुकिंग कसं करायचं, तुळजापूर दर्शन, तुळजापूर मंदिराचा परिसर आणि त्याच्यानंतर तुळजापूरवरनं अक्कलकोट आणि मग अक्कलकोटवरनं गाणगापूर आणि मग गाणगापूरवरनं परत असा हे पण सगळे व्हिडिओ आहेत. तर हे व्हिडिओ पण गाणगापूरला आपण संगमावरती जे जातो ते आहे. नंतर मंदिरचा आजूबाजूचा जो परिसर आहे हा सगळा परिसर तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर आपण मग दिवाळीत हम्पी आणि बदामीची सफर केली. हम्पी आणि बदामीची सफर तर अविस्मरणीय अशी होती. आपला सांस्कृतिक ठेवा किती श्रीमंत, किती समृद्ध आणि किती अमूल्य आहे हे त्या ठिकाणी गेल्यावरतीच आपल्याला समजतं. बदामी अतिशय सुंदर. बदामीमध्ये आपण आईहोळे म्हणून एक गाव आहे बदामीच्या जवळ, तिथे गेलो होतो. त्याच्यानंतर पट्टदकलला गेलो, अगदी बरोबर. त्याच्यानंतर अलमट्टी धरणाचा परिसर आपण बघितला बदामीला. आणि मुख्य म्हणजे बदामीला गेल्यावरती राहायचं कुठे त्याच्यावरती पण धरणी होमस्टेचा एक आपला व्हिडिओ आहे. आणि प्रॉपर बदामी किल्ल्यापासून आपण सगळी सुरुवात केली. भूतनाथ मंदिर आहे बदामीला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाकंभरी देवीचं तिथे मंदिर आहे. तर त्या मंदिराचा सुद्धा आजूबाजूचा परिसर सगळा याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. आणि तिथनं आम्ही गेलो हम्पीला. तिकडे जायचा अगदी योग्य मार्ग म्हणजे पुण्यावरनं ट्रेन आहे गडक एक्सप्रेस म्हणून की जी जाते होस्पेटपर्यंत. तिने आम्ही बदामीला उतरलो. 2 दिवसांनी तीच ट्रेन परत बदामीला पकडली आणि तिथनं आम्ही हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलवरनं प्रॉपर हम्पी जे आहे ते साधारणतः एक 14 ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे. रिक्षा मिळतात, 200 ते 300 रुपये चार्ज करतात एका रिक्षासाठी. छोट्या रिक्षात आपल्या इथे जसं असतात रिक्षा त्यासारख्या. आणि त्या रिक्षाने आम्ही हम्पीला गेलो. हम्पीला मात्र आम्ही जवळजवळ 3 ते 4 दिवस होतो. आणि हम्पी म्हणजे अगदी अतिशय बघण्यासारखं आहे. एक एक ठिकाण तिथलं एवढं चांगलं आणि सुंदर आहे की प्रत्येक ठिकाण आपल्याला तिथे अतिशय सुंदर असं बघत राहावं असं आहे. गणपतीचं अतिशय विशाल असं मंदिर आहे. राजवाडा आहे, त्याला महानवमी डिब्बा असं ते म्हणतात. सुग्रीव गुफा आहे. त्याच्यानंतर तिथे वाली आणि सुग्रीव यांचं जे तिकडे युद्ध झालं त्याचं ठिकाण आपल्याला तिथे बघायला मिळतं. त्याच्यानंतर अंजनाद्री पर्वत की जिकडे श्री हनुमानांचा जन्म झाला असं म्हणतात ते तिथे ठिकाण आहे. त्यात तो जो आपला व्हिडिओ आहे अंजनाद्री पर्वताचा, तिथे 2-3 अशा सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य बघा. हनुमानांचा जेव्हा इथे जन्म झाला त्यावेळेला जन्म झाल्या पहाटे पूर्वेकडनं ज्यावेळेला सूर्योदय होतो त्यावेळेला सूर्य आपल्याला माहिती असा लाल बुंद दिसतो. आणि तो लाल बुंद सूर्य हनुमानांना असं वाटलं की हा सूर्य नसून हे एक सफरचंद आहे. असे सगळे हम्पीचे जवळजवळ 7 ते 8 व्हिडिओ आहेत आणि बदामीचे जवळजवळ 5 ते 6 व्हिडिओ आहेत. म्हणलं एक एक ठिकाणचा एक एक व्हिडिओ करूया. उद्देश हाच की काही कारणामुळे ज्यांना अशा ठिकाणी जायला जमणार नाही त्यांना पूर्ण डिटेल व्हर्च्युअली का होईना अशा ठिकाणांची सफर घडावी हाच एक यामागचा उद्देश. नाही तर 15 मिनटामध्ये सगळं अख्खच्या अख्खं हम्पी दाखवता येतं, पण आपण एक एक ठिकाण 15 मिनटामध्ये तिथे कव्हर केलेलं आहे. तर ते व्हिडिओसुद्धा अवश्य बघा. त्याच्यानंतर आपण एक दिवसाची छोटीशी नागावची ट्रिप केली, बीच ट्रिप म्हणता येईल त्याला, रिसॉर्टची. ती पण तुम्ही अवश्य जरूर बघा. चौधरी म्हणून आम्ही ज्यांच्या होमस्टेला राहिलो होतो, अक्षरशः घरातल्यासारखं वाटावं असं एकदम हे होतं.
आणि त्याच्यानंतर आता सगळ्यात लेटेस्ट म्हणजे आपली साऊथची साऊथची ट्रिप. साऊथमध्ये आम्ही पुण्यापासून केलं सुरुवात आणि पहिलं आम्ही गेलो त्रिवेंद्रमला. कोवलम बीच असेल किंवा पुवारची बॅकवॉटरची राईड असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथलं पद्मनाभ स्वामींचं मंदिर. अतिशय सुंदर मंदिर. म्हणजे मी तर असं म्हणेन की त्रिवेंद्रम हा नव्या आणि जुन्याचा संगम आहे. जुनं म्हणजे किती जुनं तर कित्येक हजारो वर्षापूर्वीचं हे सगळ्यात भारतातलं श्रीमंत असं पद्मनाभ स्वामी मंदिर. या पद्मनाभ स्वामी मंदिराची सगळी माहिती, त्रिवेंद्रमची सगळी माहिती, त्रिवेंद्रममध्ये बघण्यासारखं काय काय आहे, झू तिथला कसा आहे, प्राणी संग्रहालय कसा आहे. त्रिवेंद्रम नंतर आपण गेलो कन्याकुमारीला, बरोबर. कन्याकुमारी अतिशय सुंदर. कन्याकुमारी भारतामधलं असं एकमेव ठिकाण आहे की जिकडे आपल्याला थोड्याशाच अंतरावरती समुद्रावरनं सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही बघायला मिळतं. तर असं आहे कन्याकुमारी. तिथे कन्याकुमारी देवीचं मंदिर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी विवेकानंदांचं स्मारक, स्वामी विवेकानंद खडक हे जे ठिकाण आहे याचा आपण अनुभव आयुष्यात एकदा का होईना आपण घ्यायलाच पाहिजे. अक्षरशः तिथे गेल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. असं सुंदर ठिकाण, अतिशय सुंदर ठिकाण. बोटीतनं अक्षरशः 2 मिनिटाचा प्रवास आहे. तिथे गेल्यावर मात्र आपल्याला भरपूर वेळ थांबावं असं वाटतं. असं स्वामी विवेकानंदांचं स्मारक. हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. आपण बघितला नसेल तर अगदी अवश्य बघा. कन्याकुमारीवरनं आपण निघालो आणि मग आम्ही गेलो रामेश्वरला. या साऊथमधल्या आम्ही ज्या 4 ठिकाणी गेलो त्यातलं सगळ्यात कुठलं ठिकाण जर का मला आवडलं असेल, सगळीच ठिकाणं चांगली आहेत पण त्यातल्या त्यात कुठलं आवडलं असेल तर रामेश्वरचं. एक तर रामेश्वरचं मंदिर, धनुष्यकोडी आणि अग्नितीर्थ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले अब्दुल कलाम साहेब हे रामेश्वरचे. तर या रामेश्वरच्या आपल्या प्रवासामध्ये आपल्याला धनुष्यकोडी की जिकडे रामायणातल्या असंख्य घटना घडल्या त्याच्यामधल्या काही 3-4 घटना त्या व्हिडिओमध्ये आहेत. मगाशी मी खारीच्या वाटेचा उल्लेख केला होता की आपण म्हणतो की माझा खारीचा वाटा. तर तो खारीचा वाटा म्हणजे काय ते मी सांगतो. अग्नितीर्थम, त्या अग्नितीर्थमची पण काय आहे गोष्ट. तिकडे सीतामाईंना कशी परीक्षा द्यावी लागली आणि तिथे श्रीराम आणि सीतामाईंनी शिवलिंगाची स्थापना का केली ही सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये आहे. 24 कुंडांचं स्नान, अर्थात स्नान करतानाचे काही मी व्हिडिओ घेतलेले नाही आहेत. काही जण घेत होते पण स्नान करतानाचे व्हिडिओ मी घेतलेले नाहीत. पण ती सगळी तिथली माहिती आणि रामेश्वर मंदिराची माहिती हे सगळं आणि सगळ्यात शेवटी कलाम साहेबांचं घर, त्यांचं राहतं घर आणि रामेश्वरपासून एक साधारणतः 3-4 किलोमीटरवरती त्यांचं स्मारक भारत सरकारने तयार केलेलं आहे. ते स्मारक अतिशय सुंदर बघण्यासारखं. त्या स्मारकाची माहिती आणि सरतेशेवटी पंबन ब्रिजची सफर हे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर आपण गेलो मदुराईला. मदुराई फेमस आहे मीनाक्षी टेम्पलसाठी. तर मीनाक्षी टेम्पलचा परिसर आणि त्याच्यानंतर आम्ही सहसा जिकडे पर्यटक जात नाहीत तिथे कार्तिक स्वामी मंदिर म्हणून एक तिथं आहे, तिथं पण आम्ही जाऊन आलो. तर अशी ही आपली त्रिवेंद्रम, कन्याकुमारी, रामेश्वर आणि मदुराई अशी साधारणतः 7 ते 8 दिवसाची आपली टूर होती. पण याचे सुद्धा जवळजवळ 12 ते 15 व्हिडिओ आहेत. सगळे व्हिडिओ अगदी तुम्ही 1 बाय 1 अवश्य बघा. तर अशी ही आपली चॅनलची वाटचाल. 1 वर्ष पूर्ण झालं. तर जसं आम्ही आधी सांगितलं गुढीपाडवा आजचा अतिशय एवढा सुंदर दिवस. म्हणून म्हणलं की आजच्या दिवशी आपण गुढीपाडव्याचं महत्त्व आणि गुढीपाडव्यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा तर देऊच्या. आणि आपला चॅनलचा वर्षभराचा जो प्रवास आहे तो आजच्यापेक्षा सुंदर आणि अतिशय काय म्हणतात त्याला पवित्र असा दिवस नाही की आपल्या चॅनलचा प्रवास तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं आम्ही करवला. तर असंच आपले व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलबरोबर जोडलेले राहा आणि वेळोवेळी तुम्ही जे आपले अभिप्राय कळवता ते अभिप्राय असेच कळवत राहा. जय जय गुरुदेव दत्त. जय जय गुरुदेव. जय जय गुरुदेव दत्त.